नमस्कार मंडळी, सकाळचे 6:30 होत आलेले आहेत आणि रोजच्या प्रमाणेच आजही धावपळ चालू आहे. एकीकडे चपात्या करून झालेल्या आहेत, एकीकडे मस्त गरमागरम असा भात वाफळलेला आहे. मुलींना सुट्टी चालू आहे, त्यामुळे त्यांच्या लंचचीही तयारी करून जावी लागते. तर इथे मी माझे डब्बे भरून घेते. घरामध्ये सकाळच्या घाईगडबडीत ब्रेकफास्ट करायला होत नाही, त्यामुळे मी काम करता-करता कॉफी पीत असते. परंतु ब्रेकफास्ट माझं ऑफिसमध्ये घेऊन जाते आणि मग 9:30 पावणे 10च्या दरम्यान ब्रेकफास्ट करते. तर ओट्स आणि कधी-कधी फळं अशा प्रकारे ब्रेकफास्टला घेऊन जाते. तर इथे मी आज मस्त ओट्स आणि स्ट्रॉबेरीज कट करून घेतलेल्या आहेत. चपात्यांची वाफ निघाल्यानंतर ना चपात्या छान डब्यामध्ये भरून ठेवते. म्हणजे हे आणि मुली जेवणापूर्वी चपात्या मौसूद राहतात. गाडीत बसण्यापूर्वी आज मोठा बॉम्ब पडला माझ्यावरती, की गाडी पंक्चर झालेली आहे आणि मग मला परत घरामध्ये जाऊन सायकलची चावी घेऊन बस स्टॉपला यावं लागलं. लकीली बस मिळाली, त्यामुळे मी लवकर हुबदारला पोहोचले, जिथे माझं ऑफिस आहे. तिथून मला थोडंसं चालत जावं लागतं. त्यामुळे जाताना छान वेदर होतं. पटपट चालत ऑफिस गाठायचं होतं, परंतु दिसणारं आजूबाजूचं रम्य वातावरण, त्यामुळे पटकन रस्ता संपला. की इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे आता. थोडं-थोडं ऊन पडायला सुरुवात झाली. आजूबाजूला पाणी असतं आणि जवळच एअरपोर्ट असल्यामुळे येताना-जाताना आपल्याला छान लँडिंग करणारी विमानं दिसतात. तर दिवसभर काम झालं आणि पुन्हा घराच्या दिशेने निघाले. बस मिळाली. त्यानंतर परत बस स्टॉपला उतरून मी माझी सायकल घेतली आणि घरी पोहोचले. घरी आल्यानंतर शर्वरीने कडक मस्त कॉफी पाजली आणि त्यानंतर कणिक मळायला घेतलेली आहे. घरामध्ये रोज वेगवेगळे छोटे-छोटे का होईना कामांमध्ये हातभार लावते आणि ते छोटे-छोटे तिचा हातभार मला खूप मोठा मदत होऊन जाते. तर इथे मी गरमागरम मस्त मटकीची रस्साभाजी करून घेतलेली आहे आणि येतानाच फरसाण पण आणलं होतं. त्यामुळे मस्त फरसाण आणि छान चपाती असा आजचा बेत होता. परंतु उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे तोंडी लावायला भाज्यांसोबत काहीतरी हवंच. त्यामुळे मी इथे मस्त शेंगदाण्याची चटणी बनवून घेतलेली आहे. माझा नवीन हा खलबत्ता आहे आणि या खलबत्त्यामध्ये आजकाल मी लसूण, आलं छान ठेचत असते. तर आज मस्त त्याची चटणी पण बनवलेली आहे. शेंगदाण्याची चटणी थोडी ओबड-धोबड, लसूण, थोडेसे तीळ, लाल तिखट, थोडंसं कढीपत्ता अशा प्रकारे मीठ घालून केली, की खूप छान टेस्टी लागते. खलबत्त्यामध्ये केलेली चटणी अजूनच टेस्टी लागते. तर कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशीच आपली छान-छान व्हिडिओ पाहण्यासाठी अद्याप सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज आपल्या हे जीवन सुंदर आहे या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात नवा विषय, नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सगळे मजेत राहा. स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.